नमस्कार फ्रेंड्स, मी रुपाली। आज आपण व्हिडिओमध्ये 44 इंच कटोरी ब्लाउजचं पेपर ड्राफ्टिंग बघणार आहोत। प्रॉपर कॅल्क्युलेशन करून मेथड सांगितलेली आहे आणि हेवी साईज जरी असली तरी ब्लाउज एकदम परफेक्ट बसतो। सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व मेजरमेंट स्क्रीनवर दिलेली आहेत, तुम्ही तुमच्या मेजरमेंटनुसार चेंजेस करू शकता। आपण 44 इंच कटोरी ब्लाउजचं पेपर ड्राफ्टिंग बघणार आहोत। ह्या ड्राफ्टिंगमध्ये आपल्याला फॅब्रिकवर कुठेही एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं नाही। जे काही मार्जिन आपल्याला वाढवायचं आहे ते आपण पेपर कटिंगमध्येच ॲड करणार आहोत। सो चला आता मी तुम्हाला जी काही त्याची मापे आहेत ते तुम्हाला समजावून सांगते। पूर्ण उंची प्लस 2 इंच। जेव्हा तुम्ही कटोरिंगचं पेपर ड्राफ्टिंग करत असता तेव्हा पूर्ण उंची प्लस 2 इंच ॲड करायचं आहे फ्रंट साईडसाठी। आता आपण स्टार्टिंगला फ्रंट साईड कट करत आहोत, त्यासाठी पूर्ण उंची प्लस 2 इंच एवढं मार्किंग करून घ्यायचं आहे। 44 छातीचा चौथा भाग 11 इंच। सो बघा, चला आपण आता शोल्डरचं मार्किंग करूया। पूर्ण उंची प्लस 2 इंचावर शोल्डर लाईनसाठी मार्किंग करून घेतलं आहे। 6 इंच एवढा आपण शोल्डर घेणार आहोत। हेवी साईज आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या साईजनुसार। आता आपल्याला आर्महोलची लाईन भेटली आहे, म्हणजेच मुंड्याची लाईन भेटलेली आहे। मुंड्याची लाईन ही 6.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। पुन्हा सांगते, तुमची जी साईज आहे त्यानुसार तुम्ही चेंजेस करू शकता। छातीचा चौथा भाग हा 44चा चौथा भाग 11 इंच वर आपण चेस्टचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि पुढे 1.5 इंच एवढं शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे। सो आता आपण कमरेचं मार्किंग करत आहोत। पुन्हा कमरेचा चौथा भाग म्हणजेच 39चा चौथा भाग हा आपण 9.25 इंचावर मार्क करून 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन एवढं मार्किंग करून घेतलेलं आहे। हे फ्रंट साईडचं बेसिक ड्राफ्टिंग करून घेतलं आहे। आता आपण मुंड्याची लाईन ड्रॉ करत आहोत। मागील मुंडा हा 1.25 इंचावर मार्क करून घेतला आहे। टेप मधोमध फोल्ड करून आपण बॅक साईडचा मुंडा ड्रॉ करत आहोत। आर्महोल कर्व असेल तर तुम्ही यूज करा, नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा ड्रॉ करू शकता। सो फ्रंट साईडचा मुंडा ड्रॉ करत आहोत, तो 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे। डॉटेड लाईन ड्रॉ करून घेत आहे, म्हणजे समजेल की फ्रंट मुंडा कोणता आणि बॅक साईडचा मुंडा कोणता आहे। सो आता आपण गळारुंदी ड्रॉ करणार आहोत। हेवी साईज असल्यामुळे गळारुंदी ही 2.25 इंचावर मार्क करून घेतली आहे आणि आपला जो पुढचा गळा आहे 6.5 पावणे 7 इंच असल्यामुळे त्यानुसार आपण मेजरमेंट टाकून बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे आणि आपण गळ्याला गोल आकार देऊ शकतो ॲज पर तुमच्या कस्टमर रिक्वायरमेंटनुसार। आता आपण योगपट्टीला मार्किंग करून घेत आहोत। दोन्ही साईडला 3-3 इंचावर योगपट्टीला मार्किंग करून घ्यायचं आहे। ही फायनल योगपट्टी असणार आहे। तुम्हाला जर तुमच्यानुसार चेंजेस करायचे असेल तर तुम्ही 0.5 इंच ॲड करू शकता आणि योगपट्टीला आकार देण्यासाठी 1.25 इंच एवढं वरती जाऊन क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि असा कर्व शेप देऊन योगपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे। आता आपण कटोरीला मार्किंग करून घेणार आहोत। कटोरीला मार्किंग करण्यासाठी गळ्याच्या साईडला 4.5 इंच, आतील मुंड्यापासून 2.25 इंच आणि आपली कटोरी 7 इंच एवढं मार्किंग करून घेतलेलं आहे। योगपट्टीवर 7 इंच मार्किंग करून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। मी डॉट डॉट अशी लाईन देत आहे। ही आपण जी लाईन ड्रॉ केली तिला आपण मधोमध फोल्ड करून त्याचा मध्यांतर काढून घेतला आणि 3 पॉईंट जॉईंट करून घेतले। सो अशा पद्धतीने आपण कटोरी ड्रॉ करून घेतलेली आहे। 44 इंचची कटोरी असल्यामुळे कटोरीला खूप सुंदर असा शेप येतो। हेवी साईज असल्यामुळे आपण आतील मुंड्यापासून 2.25 इंच एवढंच मार्किंग करून घ्यायचं आहे। जर साईज स्मॉल असेल तर तुम्ही 2.5 इंच मार्क करू शकता आणि आता आपण कट करून घेत आहोत। जर तुम्ही अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही डाऊट असतील तर काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा। तर चला आपण आता बॅक साईडचं कटिंग करून घेत आहोत। बॅक साईडचं कटिंग करण्यासाठी पूर्ण उंची प्लस 1 इंचावर शोल्डरचं मार्किंग करून घेतलं आणि आपण आता शोल्डरची लाईन ड्रॉ करून घेतली। 6 इंच शोल्डरवर मार्क करून घेतलं आणि आर्महोल 6.5 इंच एवढं मार्क करून आपण आर्महोलची लाईन ड्रॉ करून घेतली आणि चेस्ट लाईन ड्रॉ केली। मागील मुंडा 2.25 इंचावर मार्क करून घेतलं आणि आपण आता चेस्टचं मार्क करत आहोत। 11 इंच प्लस 1.5 इंचावर मार्किंग करून कंबर प्लस 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन
असं मार्क करून आपण फिटिंगच्या लाईन ड्रॉ करून घेतल्या. तुम्हाला जर जास्त शिलाई मार्जिन हवं असेल तर तुम्ही 2 इंचसुद्धा मार्क करू शकता. सो अशा पद्धतीनं आपण बेसिक ड्राफ्टिंग करून घेतलं आहे. बॅक साईडचा मुंडा हा 1.25 इंचावर मार्क करून आपण असे 3 पॉईंट तयार करून घेत आहोत. जसं व्हिडिओत दाखवले आहे सेम स्टेप्स फॉलो करा आणि आर्मोलच्या साहाय्याने छान असा गोलाकार शेप देऊन 1/2 इंच फिटिंगच्या साईडला क्रॉसमध्ये मार्क करून घेतलं. आता आपण टक्सचं मार्किंग करत आहोत. त्या अगोदर आपण गळारुंदी देऊया. गळारुंदी ही 2.25 इंचावर मार्क करून घेतली. हा डीप नेक ब्लाऊज आहे. ब्लाऊजचा गळा डीप असल्यामुळे आपल्याला मेजरमेंट शोल्डर थोडंसं कमी घ्यायचं आहे. आता आपण एक बॉक्स ड्रॉ करून घेतला गळारुंदीचा आणि गळ्याला गोलाकार असा शेप देऊन घेतला. टक्ससाठी टेप मधोमध फोल्ड करून टक्सचं मार्किंग करून घेतलं. टक्स मार्किंग करताना बॅक साईडच्या गळ्याच्या खाली 1 इंच एवढं मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या ब्लाऊजचे कोने उतरत नाहीत. अशा प्रकारे आपण ब्लाऊजचं बॅक साईडचं ड्राफ्टिंग करून घेतलं आहे. फिटिंगच्या साईडला 1.25 इंच क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊजचे जे बॅक साईडचे कोने असतात ते उतरत नाहीत आणि ब्लाऊज खूप परफेक्ट बसतो फिटिंगला. गळ्याच्या साईडला 1.25 इंच क्रॉसमध्ये आणि मुंड्याची लाईन 1 लाईन एवढी आतमध्ये ड्रॉ करून घेतली, म्हणजे तुमचे शोल्डर उतरणार नाहीत. हा हेवी साईज असल्यामुळे ब्लाऊजचे गळे उतरतात डीप नेकमध्ये. सो हे काही छोटेसे चेंजेस आहेत ते तुम्ही नक्की करा, जेणेकरून तुमचासुद्धा ब्लाऊज फिटिंगला खूप छान आणि सुंदर बसेल. सो अशा पद्धतीने आपण बॅक साईडचं ड्राफ्टिंग करून घेतलं आहे. बॅक साईडला आपण काही चेंजेस केले आहेत ते आपण फ्रंट साईडमध्ये ॲड करूया. फिटिंगच्या साईडला 1.25 इंच क्रॉसमध्ये जाऊन लाईन ड्रॉ करून घेतली आणि क्रॉसमध्ये शेड करत आहे ते आपल्याला पार्ट कट करायचे आहेत. गळा उतरतो, शोल्डर उतरतात, त्यामुळे गळ्याच्या साईडला 1.25 इंच क्रॉसमध्ये मार्क करून घेतलं आणि आता आपण जो आपला बेसिक ड्राफ्टिंग करून घेतलेला आहे पेपर पॅटर्नचं ते कट करून घेत आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तो आता आपण कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर आपण कटोरी येलो पेपरवर वाढवून घेत आहोत. ॲज इट इज आपली कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे. कटोरीचा हा पार्ट मोजून घ्यायचा आहे आणि त्याला 4 पार्टमध्ये इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. 3-3 इंच असं आपण मार्क करून घेतलं. 4 पार्टमध्ये डिवाईड झालेली आहे ही कटोरी आणि गळ्याच्या साईडला 1.25 इंच एवढं मार्क करून घेतलं आणि जे आपला बॉटम साईड आहे खालच्या साईडला 1.25 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. तुमचा कोणत्याही साईजचा ब्लाऊज असला तरी कटोरीसाठी दोन्ही साईडला 1.25 इंच एवढंच वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला 1 इंच, त्याच्या वरच्या साईडला 1.25 इंच, त्याच्या वरच्या साईडला अर्धा इंच आणि टॉपला 1.25 इंच एवढं वाढवून घ्यायचं आहे. हे इक्वल पार्ट्स करून घ्यायचे आहेत. असे 4 पार्टमध्ये डिवाईड करून घ्यायचे आपली कटोरीचा योक साईडचा भाग आणि असं मेजरमेंट ॲड करत जायचं आहे. फर्स्ट 1.25 इंच, नंतर अर्धा, नंतर 1.25, नंतर 1 आणि लास्टला 1.25 इंच एवढी कटोरी वाढवून घ्यायची आहे. हुकलूक पट्टीच्या साईडला लाईन ड्रॉ करून घेतली आणि आता आपण आपली बेसिक कटोरी त्याच्यावर ठेवून बघूया कसं परफेक्ट असं ड्राफ्टिंग झालेलं आहे. आणि ही जी बेसिक कटोरी आहे ती मधोमध फोल्ड करून घ्यायची आहे, म्हणजे कटोरीचा मध्य काढून घेतला आणि त्याला आपण टक्ससाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. 1.5 इंच एवढा टक्स ॲड करायचा आहे आणि तो टक्स दोन्ही साईडला जॉईंट करून घ्यायचा आहे. जसं व्हिडिओत दाखवलं आहे तशा सेम स्टेप्स फॉलो करा. 3 इंच एवढा टक्सचं मार्किंग करून घेतलं आहे. साईज हेवी असल्यामुळे 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. टक्सची रुंदी 1.5 इंच एवढी मार्क करून घेतली आहे. ही कटोरी खूप छान आणि परफेक्ट बसते, अजिबात एक्स्ट्रा होत नाही किंवा कमी पडत नाही. तुम्ही जर माझ्या पद्धतीने कटिंग करणार असाल तर तुम्हाला ब्लाऊज एकदम छान आणि परफेक्ट बसतो. नक्की ट्राय करून बघा. आता आपण कटोरीचे जे एक्स्ट्रा पेपर आहे ते कट करून घेतले आणि वाढवलेली कटोरी पाहू शकता किती सुंदर तयार झालेली आहे. पुन्हा सांगते, फर्स्ट 1.25 इंच, सेकंड अर्धा इंच, थर्ड 1.25 इंच, 1 इंच, 1.25 इंच असं मार्किंग करून घेतलं. आता आपण कटोरीचा टक्स घेऊन बघूया. पाहू शकता किती छान पफ आलेला आहे कटोरीला. आपला आता फ्रंट साईड आणि बॅक साईड छान कट झालेला आहे. तुमची साईज हेवी असली तरी ही कटोरी खूप छान आणि परफेक्ट बसते. सो तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचे काही डाऊट असतील, तुमच्या कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मराठीमध्ये नक्की कळवा. सो चला आता आपण
स्लीवचं ड्राफ्टिंग करणार आहोत, म्हणजेच बाहीचं ड्राफ्टिंग करणार आहोत. बाहीचं ड्राफ्टिंग करण्यासाठी आपल्याला बॅक साईडचा मुंडा मोजून घ्यायचा आहे. बरोबर 11 इंच एवढा आलेला आहे, किंवा तुम्ही छातीचा चौथा भाग 11 इंच एवढं घेऊ शकता. अस्तर 4 पार्टमध्ये फोल्ड करून आता आपण खालच्या साईडून फॅब्रिक सरळ करून घेत आहोत आणि बाहीची उंची प्लस 1 इंच, म्हणजे ही 6 इंचाची बाही आहे, त्यामध्ये 1 इंच ॲड करून 7 इंचावर बाहीरुंदी मार्क करून घेतलेली आहे. मी पुन्हा मुंडा कॅल्क्युलेट करून दाखवत आहेत, म्हणजेच मोजून दाखवत आहे. 11 इंच बरोबर आलेला आहे. सो आपली बाहीरुंदी 11 इंच एवढी असणार आहे. तुम्ही छातीचा चौथा भागसुद्धा घेऊ शकता. सो कॅप हाईट 3 इंच घ्यायची आहे. बाही 6 इंच असल्यामुळे आपल्या बाहीची कॅप हाईट ही 3 इंच आहे आणि बाहीची साईज हेवी आहे. 1.5 इंच आतमध्ये मार्क करून क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. 1.5 इंच आतमध्ये घेऊन जी लाईन आपण क्रॉसमध्ये ड्रॉ केली तो टेप मधोमध फोल्ड करून असं मार्किंग करून घ्यायचं लाईनच्या दोन्ही साईडला की मधलं अंतर 1.25 इंच असलं पाहिजे. लेफ्टला आणि राईटला 1-1 इंच एवढं मार्क करून आपल्याला इथे 1.5 इंच खाली जाऊन एक मार्क करून घ्यायचं आहे आणि बाहीच्या स्टार्टिंगला 1 इंच असं स्ट्रेट मार्किंग करून आपण आता बाहीला शेप देणार आहोत. बाहीला शेप देण्यासाठी जसे पॉईंट्स दाखवले आहेत तसं तुम्ही मार्किंग करून घ्या, जेणेकरून बाही खूप छान परफेक्ट बसते. ह्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. बाही जेव्हा पण तुम्ही ड्रॉ कराल, जेव्हा कट कराल, तेव्हा सेम ह्याच पद्धतीने करा, म्हणजे बाहीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ येणार नाही आणि फुगा येणार नाही आणि बाही परफेक्ट अशी बसते. सो आता बाही जो आहे तो आपण मार्क करून शिलाई मार्जिन ड्रॉ करून घेतलेला आहे. जर तुमचे काही डाऊट असतील, काही कमेंट असतील तर तुम्ही नक्की विचारा. मी 100% तुमचे शंका दूर करण्याचा प्रयत्न करीन आणि ही बाही एकदम छान आणि परफेक्ट अशी बसते. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे. तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काय डाऊट आले. आणि आता इम्पॉर्टंट असं की तुम्ही जे काही आपले शिलाई मार्जिन आहे तिथे नॉचेस देऊन घ्या. जे आपण टक्स पॉईंट ॲड केले आहेत तिथेसुद्धा नॉचेस देऊन घ्या, जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज शिवत असतो तेव्हा आपल्याला समजतं आपला ब्लाऊज किती परफेक्ट आहे किंवा किती चुकला आहे. सो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.